लोड टेस्ट कशी द्यायची त्याच्याकरिता आपण सर्किट डायग्राम तयार केलेला आहे. तर सर्किट डायग्रामप्रमाणे डिसिशन जनरेटरचा ही आर्मेचर वाइंडिंग, या आर्मेचर वाइंडिंगचे A12 आणि हे A2 अशा पद्धतीची आर्मेचर वाइंडिंगचे A1 आणि A2 हे दोन ग्रुप आहेत. त्याच्यामध्ये आपण A2 आणि F2 शॉर्ट केलेले आहेत आणि A1 आणि F1 शॉर्ट करत असताना आपण एक ॲमीटर लावलेलं आहे. ते 0 ते 1 रेंज आहे. तसंच इथे एक रेओस्टॅट लावलेलं आहे. ॲमीटर याच्यासाठी लावलं की फील्ड वाइंडिंगमधून जाणारा करंट आपल्याला मेजर करता यावं आणि रेओस्टॅट याच्यासाठी लावला आहे की जर त्याच्यामध्ये जे निर्माण होणारा जे व्होल्टेज आहे डिसिशन जनरेटरमध्ये जो व्होल्टेज निर्माण होणार आहे त्याला आपल्याला जर ते व्यवस्थित मिळत नसेल, तर थोडी स्पीड कमी किंवा जास्त असेल तर ते आपल्याला ॲक्युरेट व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज एवढं मिळत नाही. तर त्याला ऍडजस्ट करण्यासाठी किंवा आउटपुट व्होल्टेज आपल्याला पाहिजे तेवढं मिळण्यासाठी आपण काय करतो, या रेओस्टॅटला ऍडजस्ट करतो. रेओस्टॅटला कमी जास्त म्हणजे त्या प्लस कमी असं केलंय की आपल्याला आर्मेचरमध्ये जेवढं व्होल्टेज पाहिजे तेवढं आपल्याला देता येईल. तर आपण हा रेओस्टॅट ऍडजस्ट करून आपण काय करतो की आर्मेचरमध्ये जे डेव्हलप होणारं व्होल्टेज आहे त्याला आपण ऍडजस्ट करतो आणि ते आपल्याला आता अशा पद्धतीने आपण जोडणी केल्यानंतर आपल्याला आर्मेचरमध्ये व्होल्टेज बिल्डअप झालेलं दिसेल. आर्मेचरमधलं जे व्होल्टेज आहे ते आपण आयसीडीपीला इनपुट देतो आणि आयसीडीपीतून आपण काय करतो, मग आयसीडीपी मधून आउटपुट घेतो आणि आयसीडीपी मधून आउटपुट घेतल्यानंतर त्याच्या तिथे बघा सिरीजमध्ये एक ॲमीटर लावलेलं आहे आणि पॅरलमध्ये एक व्होल्टमीटर लावलेलं आहे. म्हणजे जनरेटरचं जे आउटपुट आहे ते आयसीडीपीला दिलं आणि आयसीडीपीच्या सिरीजमध्ये एक ॲमीटर लावलं आणि पॅरलमध्ये एक व्होल्टमीटर लावलं आणि तेच आउटपुट जे आहे ते आपण लॅम्प रोडला दिले. इथे लॅम्प रोड लावलेले. अशा पद्धतीने आपण याची जोडणी केली. तर ती जोडणी करताना किंवा सर्किट डायग्राम तयार करण्यापूर्वी आपण आधी काय करणार की जे ॲमीटर आहे, ॲमीटरच्या जे रेंज असतात त्या रेंज आपण त्याचं सिलेक्शन व्यवस्थित करणार. म्हणजे आणि सिलेक्शन करत असताना जो तुम्ही जनरेटर तिथे वापरता किंवा आपण जो जनरेटर वापरणार आहोत त्या जनरेटरच्या रेटिंगनुसार आपल्याला त्याचं सिलेक्शन करायचं आहे की फील्ड वाइंडिंगमधून किती करंट जाईल, त्याच्यानंतर त्याचा लोड करंट किती राहणार आहे, त्याच्यानंतर त्याचं सिलेक्शन करायचं आहे ॲमीटरचं. त्याचं जे आउटपुट व्होल्टेज असणार आहे ते किती असणार आहे त्याच्यावर याचं व्होल्टमीटरचं सिलेक्शन करायचं आहे. त्याच्यानंतर हे फ्यूज जे आहे फ्यूजचं रेटिंग सुद्धा त्याच्यावर तुम्हाला जनरेटरच्या रेटिंगनुसार सिलेक्शन करावं लागेल. अशा पद्धतीने सर्किट डायग्राम तयार करतो आणि अशा पद्धतीने सर्किट डायग्राम तयार केल्यानंतर हे लॅम्प लोड इथे जोडलेलं आहे. तर आपण काय करणार की हा जो जनरेटर आहे जनरेटरला मेकॅनिकल पॉवर देण्यासाठी जो प्राईम म्हणून वापरलेला आहे ती 3 फेज इंडक्शन मोटर वापरली आहे. आपण 3 फेज इंडक्शन मोटरला 3 फेज सप्लाय देऊन स्टार्ट करू आणि मग ही 3 फेज इंडक्शन मोटर मेकॅनिकली जनरेटरच्या आर्मेचरला कनेक्ट केलेली आहे. तर ही फिरायला लागेल म्हणजे याची मेकॅनिकल पॉवर जी आहे ती आर्मेचरला मिळेल, जनरेटरच्या आर्मेचरला मिळेल आणि आर्मेचरला मेकॅनिकल पॉवर मिळाल्यानंतर आर्मेचर आपल्याला डीसी इलेक्ट्रिकल आउटपुट देतो आणि डीसी इलेक्ट्रिकल आउटपुट देतो आणि तेच आपण लॅम्प रोडला दिलेलं आहे. आता कसं करायचं, अशा पद्धतीने आपण मेकॅनिकल पॉवर दिल्यानंतर आधी मेकॅनिकल पॉवर द्यायची त्यावेळेला आयसीडीपीला आपल्याला ऑफ ठेवायचे. आयसीडीपी आपण ऑफ ठेवतो आणि जनरेटरला प्राईम मोडने सप्लाय देतो. प्राईम मोडने मेकॅनिकल पॉवर दिल्यानंतर सुरुवातीला आपल्याला आयसीडीपी ऑफ ठेवायची. ऑफ ठेवल्यानंतर काही वेळाने आपल्याला तिला ऑन करायचे. कारण सुरुवातीला जर आपण ऑन ठेवली आणि लोड जर ऑन ठेवलं तर काय होईल की जो काही करंट आर्मेचरमधून सर्किट कम्प्लीट होईल, इकडे लोडचे सर्किट कम्प्लीट होईल आणि फील्डचं सर्किट कम्प्लीट होईल. मग इथे करंट आल्यानंतर जो आर्मेचरमधून इथून करंट व्हायला आल्यानंतर तो जर लोडचा रेजिस्टन्स जर कमी असेल तर सर्व करंट हा लोडकडे जाईल. फील्डकडे काहीच करंट येणार नाही. फील्डकडे काही करंट आला नाही तर प्लस निर्माण होणार नाही आणि प्लस निर्माण झाला नाही तर मग आर्मेचर प्लस कटिंग करणार नाही. आर्मेचरमध्ये व्होल्टेज किंवा काही डेव्हलप होणार नाही. म्हणून सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीला आपल्याला आयसीडीपी स्विच ऑफ ठेवायची. ऑफ ठेवल्यानंतर काही वेळानंतर आपल्याला मग ती ऑन करायची. ऑन केल्यानंतर मग काय करायचं की जसं आपण एक लाईट ऑन करणार, ज्या वेळेला एक लाईट ऑन केल्यानंतर तुम्हाला दिसेल की ॲमीटरने काहीतरी रिडिंग दाखवलेलं आहे, ॲमीटरने काहीतरी रिडिंग दाखवलं आणि व्होल्टमीटर काहीतरी रिडिंग दाखवलेलं आहे. तर आपण जसं लॅम्प ऑन करत जाऊ तसं काय होईल की हा जो ॲमीटर आहे ॲमीटरमधून म्हणजे लोड वाढला की ॲमीटरमधून जाणार लोड करंट वाढेल आणि हा जो व्होल्टमीटर आहे हा व्होल्टमीटर टर्मिनल व्होल्टेज आपल्याला दाखवणार आहे. तर टर्मिनल व्होल्टेज जे आहे ते कमी होत जाईल. आपल्याला तेच पाहिजे. जसं जसं एक लॅम्प आपण वाढवणार तसं लोड करंट वाढेल आणि टर्मिनल व्होल्टेज कमी होत जाईल. हेच आपण आता प्रॅक्टिकली बघू. ते आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. तर हा डिसिशन जनरेटर आणि या डिसिशन जनरेटरला मेकॅनिकल पॉवर देण्यासाठी आपण डीसी 3 फेज इंडक्शन मोटर वापरलेली आहे. ही 3 फेज इंडक्शन मोटर आपण मेकॅनिकली कपलिंग केली आणि या डिसिशन जनरेटरला मेकॅनिकल पॉवर आपण देतोय.
तर इथे डिसिजन जनरेटर हा मेकॅनिकली स्लिपिंग इंडक्शन मोटरला कनेक्ट केलेला आहे आणि डिसिजन जनरेटरला आपण आता शंट जोडणी केलेली आहे. तर त्याच्यामध्ये A1, A2 आणि F2 आणि F2 असे दोन टर्मिनल शॉर्ट केले. त्याच्यानंतर A1 आणि F1 हे दोन टर्मिनल शॉर्ट करण्यासाठी आपण पुढे म्हणजे आपल्याला फील्ड वाइंडिंग मधला करंट मोजण्यासाठी आपण ॲमीटर लावलेला आहे आणि तसंच रेव्हस्टॅट सुद्धा लावलेला आहे. म्हणजे स्पीड कमी किंवा जास्त आपल्याला करण्यासाठी आपण काय केलंय रेव्हस्टॅट सुद्धा लावलेला आहे. रेव्हस्टॅट लावलेला आहे आणि A1 आणि F1 शॉर्ट करताना रेव्हस्टॅट आणि ॲमीटर आपण जोडलेलं आहे त्याच्या सिरीजमध्ये. अशा पद्धतीने आपण याला जोडणी केलेली आहे. प्राईमवर चालू करू आणि मेकॅनिकल पॉवर याला दिली आहे. प्राईमवर चालू करून आपण जनरेटरला डिसिजन जनरेटरला मेकॅनिकल पॉवर दिलेली आहे. आणि तसंच त्याची स्पीड सुद्धा मोजून घेतली आपण. जवळपास 1476 RPM आपल्याला स्पीड मिळाली, 1506 RPM मिळाली. डिसिजन जनरेटरचे A2 आणि A1 या दोन ICDP ला सप्लाय आहे. डिसिजन जनरेटरच्या A1 आणि A2 या दोन टर्मिनल मधून आर्मेचर वाइंडिंग मध्ये जो EMF जनरेट होतो त्या दोन टर्मिनल मधून A1 आणि A2 मधून आपण या ICDP ला सप्लाय दिलेला आहे. आणि ICDP मधून आपण इकडे ICDPचं जे आउटपुट जे EMF आहे ते आपल्याला हा मल्टीमीटर म्हणजे तिथे आम्ही व्होल्टमीटर म्हणून हा मल्टीमीटर वापरलेला आहे. हा मल्टीमीटर दाखवतो की किती व्होल्टेज तो निर्माण करतो. तर डिसिजन जनरेटर आपला 229 व्होल्ट आपल्याला देतो आहे. त्याच्यानंतर आपण जे लोड लावलेला आहे लोडच्या सिरीजमध्ये ॲमीटर न वापरता मल्टीमीटर ॲमीटर म्हणून आपण वापरलेला आहे. हा मल्टीमीटर आपल्याला लोड करंट किती राहणार आहे तो दाखवेल. म्हणजे हा जो मल्टीमीटर आहे तो ॲमीटर म्हणून वापरला आणि तो किती लोड करंट किती घेणार तो आपल्याला दाखवणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्होल्टेज कमी जास्त करण्यासाठी आपण काय केलं होतं की रेव्हस्टॅट आणि फील्ड करंट मोजण्यासाठी आपण ॲमीटर लावलेला आहे. ॲमीटर हा जो ॲमीटर आहे तो फील्ड मधून जाणारा करंट दाखवेल आपल्याला. आणि हा रेव्हस्टॅट म्हणजे आपल्याला जर व्होल्टेज कमी जास्त करायचं होतं तर तो व्होल्टेज आपल्याला स्थिर ठेवण्यासाठी आपण काय केलं हा रेव्हस्टॅट वापरलेला आहे. आता आपल्याला जो दाखवतो आहे की 29 तर आपल्याला याला व्होल्टेज वाढवून घ्यायचं. रेव्हस्टॅटचा रेजिस्टन्स कमी करून आपण काय केलं की व्होल्टेज वाढवून घेतलं आणि 233 व्होल्टेज आपण आता स्थिर ठेवलेलं आहे. आता आपण काय करणार की लोड लावणार. सध्या लोड बंद आहे आणि डिसिजन जनरेटर आपण लोड सुरुवातीला लावत नाही. काही वेळानंतर आपण लोड लावतो. तर आता लॅम्प लावतो. एक लाईट लावलेला आहे. तर एक लॅम्प लावल्यानंतर आपला जो करंट आहे तो 0.86 अँपियर आहे. करंट जो आहे तो 0.86 अँपियर. करंट 0.86 आणि व्होल्टेज जे आहे ते आहे 229. सुरुवातीला आपल्याला 233 व्होल्टेज होतं. ज्यावेळेला कुठलंच लोड नव्हतं त्यावेळेला 233 व्होल्टेज होतं आणि करंट 0 होता. ज्यावेळेला एक लॅम्प लावलं त्यावेळेला आपल्याला करंट मिळालेला आहे 0.85 अँपियर आणि व्होल्टेज मिळालेलं 229. आता सेकंड लॅम्प लावू आपण. सेकंड लॅम्प लावला त्यावेळेला करंट मिळालेला आहे 101.68 अँपियर आणि व्होल्टेज झालेलं आहे आपलं 226. त्यानंतर थर्ड लॅम्प लावू. तर आता बघा करंट झालेला आहे 2.42 अँपियर आणि व्होल्टेज झालेला आहे 224 व्होल्ट. म्हणजे करंट वाढतो आहे. जसं लोड वाढवतो तसं करंट वाढतो आणि व्होल्टेज कमी होतं. परत आपला चौथा लाईट लावलेला आहे. तर करंट वाढलेला आहे 3.22 अँपियर आणि व्होल्टेज झालेला आहे 221 व्होल्ट. परत लोड वाढवलो आपण. तर करंट झालेला आहे 4.37 अँपियर आणि व्होल्टेज झालेलं आहे 216 व्होल्ट. परत लोड वाढवलं आपण. आता करंट झालेलं आहे 5.12 अँपियर आणि व्होल्टेज झालेलं आहे 213 व्होल्ट.
म्हणजे जसा जसा आपण लोड वाढवत होतो तसा तसा करंट वाढवतो आणि टर्मिनल व्होल्टेज हे कमी कमी होतो. म्हणजे इथे आपण जसं जर लोड वाढवतो डीसी शंट जनरेटर जसं लोड वाढत जाऊ तसा करंट लोड करंट वाढत जाईल आणि टर्मिनल व्होल्टेज कमी कमी होते. अशा पद्धतीने आपण त्याचा लोड करंट प्रवाहित होईपर्यंत आपण लोड वाढवतो आणि टर्मिनल व्होल्टेज तसं कमी कमी होतो. अशा पद्धतीने आपण डीसी शंट जनरेटरचे लोड टेस्ट घेतो.